साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. दोन राज्यांमध्ये एकदा युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. एका राज्याचं राज्य थोडं लहान होतं. सैन्यबळ कमी, मनुष्यबळ कमी, शस्त्रसाठा कमी होता, घोडे हत्ती कमी होते. दुसरा राजा मात्र त्याचं राज्य मोठं होतं. सैन्यबळ, मनुष्यबळ, शस्त्रसाठा असं सगळं बक्कळ होतं. आणि अशा दोन राज्यांमध्ये एकदा युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. ज्याचं राज्य लहान होतं तो एका ठिकाणी बसला होता आणि तो राजा विचार करत होता की आपला पराभव हा अटळ आहे. कारण लढण्याचं साधन आपल्याकडे इतकं चांगल्या पद्धतीचं नाही, तर पराभूत व्हावंच लागणार आहे. पण प्रजेसाठी, रयतेसाठी लढणं गरजेचं आहे. स्वाभिमान जिवंत ठेवणं गरजेचं आहे. तर लढायलाच पाहिजे, मैदानातून माघार घेऊन जमायची नाही, या भावनेनं राजा युद्धात उतरला. सर्वस्व पणाला लावायचं, सर्वांगाने लढायचं, आयुष्य पणाला लावायचं, पण समाजासाठी मात्र युद्ध करावंच लागणार आहे, या भावनेनं त्या राजानं युद्धाला सुरुवात केली. पराभव हा ठरलेला होता, तो अटळ होता. कारण शस्त्रसाठा, मनुष्यबळ, घोडे हत्ती, लढण्याचं साधनं सगळी कमी होती, परंतु लढणं मात्र समाजासाठी गरजेचं होतं. आणि या भावनेनं राजा युद्धात उतरला. युद्धाला सुरुवात झाली. युद्धाचे 2 दिवस 4 दिवस संपले आणि एक दिवस निराश बसलेला राजाला निरोप आला. सरसेनापती सांगायला आला, म्हणे राजेसाहेब, युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये आपला विजय झाला. राजा विचार करू लागला, कसं शक्य आहे? उठून ताडकन उभा राहिला आणि म्हणे, नाही, युद्ध संपलं असेल हे ठीक आहे, परंतु युद्ध आपण जिंकलो असं नाही शक्य होणार. सरसेनापती सांगत होता, म्हणे नाही राजेसाहेब, जिंकलो आपण युद्ध. आपल्याकडं मनुष्यबळ कमी होतं, शस्त्रसाठा कमी होता, घोडे हत्ती कमी होते, आपल्याकडे सगळं कमी होतं, परंतु देव आपल्याबरोबर होता आणि म्हणून आपण युद्ध जिंकलो. राजा म्हणला, नाही हो, शक्यच नाही. इतका मोठा शस्त्रसाठा होता त्यांच्याकडं, सैन्यबळ एवढं, मनुष्यबळ एवढं, घोडे हत्ती एवढे मैदानात उतरलेले होते आणि आपण जिंकलो कसं? सरसेनापती सांगत होता, म्हणे राजेसाहेब, त्यांच्याकडं सगळं काही होतं, परंतु आपल्याबरोबर मात्र देव होता आणि म्हणून आपण युद्ध जिंकलो. राजाचा विश्वास बसत नव्हता. राजा म्हणे, चला मैदानावरती मला घेऊन, मला बघू द्यात माझ्या डोळ्यानं की आपण युद्ध जिंकलो कसं. सरसेनापती म्हणे, चला साहेब. सरसेनापती राजेसाहेबांना घेऊन मैदानावरती गेला. राजानं बघितलं तर सगळ्या मैदानावरती हाहाकार माजलेला होता. सैरावैरा माणसं पळत होती, गुरंढोरं इकडं तिकडं धावत होती. कुणाची लेकरं बाळं रडत होती, तर कुणाची बाया पोरं मोठ्या मोठ्याने ओरडत होती. कोणतरी जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा म्हणून धडपडत होतं. कुणाचा हात तुटलेला तर कुणाचा पाय तुटलेला, कुणाचं मुंडकं धडापासून वेगळं झालेलं, रक्तबंबाळ झालेली सगळी माणसं बघून राजा हताश झाला, निराश झाला आणि एका दगडावरती बसला आणि विचार करत होता की कसं घडलं हे सगळं. माझ्या राज्यामध्ये एवढा मोठा अनर्थ घडला कसा? विजय झाला असेल माझा, सरसेनापती सांगतोय विजय झाला, पण हे सगळं घडलं, हे वाईट झालं. तेवढ्या सरसेनापती आला आणि सांगत होता, म्हणे राजेसाहेब बघा, मी सांगतोय ते खरं आहे, आपला विजय झालाय, आपण जिंकलोय. तिकडं आपली माणसं झेंडा फडकवतायत. राजेसाहेब, मी सांगतोय ते खरं आहे. अहो, आपल्याबरोबर घोड्या हत्ती कमी होते, माणसं कमी होती, शस्त्रसाठा कमी होता, सैन्यबळ कमी होतं. हे सगळं जरी आपल्याबरोबर कमी असलं तरी देव मात्र आपल्याबरोबर होता आणि देव आपल्याबरोबर असल्या कारणानं या युद्धामध्ये आपला विजय झाला. सरसेनापती मोठ्या आवाजात, मोठ्या स्वाभिमानानं, मोठ्या अभिमानानं राजाला सांगत होता आणि राजाच्या मात्र डोळ्यातून पाणी येत होतं. सरसेनापती परत परत हे सांगत होता की राजेसाहेब, आपल्याकडे हे कमी होतं पण देव होता. राजेसाहेब, आपल्याकडे ते कमी होतं पण आपल्याबरोबर देव होता. देव आपल्याबरोबर होता, देव आपल्याबरोबर होता, म्हणून या युद्धामध्ये जिंकणं शक्य झालं. हे वारंवार या गोष्टीची जाणीव सरसेनापती राजाला करून देत होता की देव आपल्याबरोबर होता म्हणून युद्धामध्ये जिंकणं शक्य झालं. राजा ताडकन उठून उभा राहिला आणि सरसेनापतीला सांगत होता, म्हणे तुम्ही सांगताय हे खरं आहे की आपल्याबरोबर हे नव्हतं, आपल्याबरोबर ते नव्हतं, आपल्याकडे हे कमी होतं, आपल्याकडे ते कमी होतं, पण देव आपल्याबरोबर होता म्हणून आपण युद्धामध्ये जिंकलो. पण ही सगळी परिस्थिती बघून मला असं वाटतंय की देव आपल्याबरोबर होता, पण आपण मात्र देवाबरोबर नव्हतो. कारण जर आपण देवाबरोबर असतो तर एवढी माणसं तोडण्याचं धाडस आपल्यामध्ये आलं नसतं. इतक्या बाया पोरांना विधवा करण्याचं धाडस आपल्यामध्ये आलं नसतं जर आपण देवाबरोबर असतो तर. जर आपण देवाबरोबर असतो तर एवढ्या माणसांची मुंडकी तोडण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं नसतं. एवढ्या माणसांचा हात पाय तोडण्याचं धाडस, एवढ्या क्रूरपणानं वागण्याचं धाडस आपल्यामध्ये आलं नसतं जर आपण देवाबरोबर असतो तर. जर आपण देवाबरोबर असतो तर इतका अन्याय आपण लेकरा बाळांवर, बाया पोरांवर केला नसता. जर आपण देवाबरोबर असतो तर इतक्या क्रूरपणानं, इतक्या चुकीच्या पद्धतीनं आपण वागलो नसतो. आपण जिंकलो असेल हे खरं आहे, पण जेही काय घडलं हे वाईट घडलं, असं म्हणून राजाच्या डोळ्यातून परत टपकन पाणी आलं.
राजा जे म्हणत होता हे मित्रांनो अगदी खरं आहे. देव कायमच आपल्याबरोबर आहे हो. तो कालही होता, तो आजही आहे आणि तो उद्यापासून कायमच आपल्याबरोबर असणार आहे. पण कधीतरी हा देखील आपण विचार करायला हवा की आपण देवाबरोबर आहोत का? एरवी प्रापंचिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना कित्येक वेळा आपण विनाकारण एकमेकांशी लढत असतो. राजावरती युद्धाचा प्रसंग निर्माण झाला म्हणून राजाला लढावं लागलं, पण विनाकारण आपण कित्येक वेळा कुणाबरोबर तरी लढत असतो. कित्येकांची आपल्या बोलण्यातून मन पायदळी तुडवत असतो. कित्येकांची निंदा निरालस्ती करत असतो. कुचक्या भावना जोपासत असतो. वैमनस्य करत असतो. विनाकारण कुणाविषयी तरी राग धरून असतोय. विनाकारण कुणाची तरी दुश्मनी करत असतोय. कित्येकांवर खाली बघण्याची वेळ आणतो. कित्येकांवर आरोप करतो. कित्येकांबरोबर आपण चुकीच्या पद्धतीनं वागतो. तेव्हा मित्रांनो, देव आपल्याबरोबर असतोच, पण आपण मात्र देवाचा हात सोडलेला असतो. आपण मात्र देवाबरोबर नसतो. विचार करूयात मित्रांनो की कशा करता हे वैमनस्य, भांडण तंटा, वादविवाद, कुचक्या भावना, जाती धर्मांच्या भिंती कुठेतरी थांबून हा विचार आपण करायलाच हवा की किती दिवस हे असंच चालणार. भगवंताची लेकरं आहोत तर भगवंताप्रमाणे राहायला यायला पाहिजे आपल्याला. अंबर के सितारों को देखो जमीन वालो, मिलजुल के है वो रहते, करते नहीं लड़ाई, 2 दिन की जिंदगी में मिलजुल के रहो भाई. मिळून मिसळून आपल्या सगळ्यांना वागता येईल का, हा विचार सगळ्यांनी आपल्या आपल्या पातळीवर करणं आज समाजाची गरज बनली. आणि याला एकच पर्याय आहे, सगळ्यांप्रती अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हायला हवं. वी आर द वन फॅमिली. आपण सगळेजण एक कुटुंब आहोत. आपण सगळेजण जीवाभावाचे आहोत. ही भावना निर्माण व्हायला पाहिजे आणि ती भावना फक्त प्रेमाने निर्माण होईल. आणि म्हणून संत निरंकारी मिशन जवळपास गेली 100 वर्ष व्हायला आलं समाजाला फक्त प्रेम शिकवत आहे. प्रेम म्हणजे काय रे? दुधावरची साय रे. कवी म्हणाला, प्रेम म्हणजे काय रे? दुधावरची साय रे, आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे. प्रेम म्हणजे काय हो? दुधावरची साय आणि आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय. ही ऊब सगळ्यांना आपुलकीची, प्रेमाची मिळायला हवी, तर सगळ्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईल आणि समाजामधल्या जाती धर्मांच्या भिंती पडतील. वैमनस्य थांबेल, भांडण तंटा थांबेल, वादविवाद थांबतील, कुचक्या भावना थांबतील आणि मग सगळीकडं आपलेपणाच्या, जिव्हाळ्याच्या, प्रेमाच्या, सन्मानाच्या, आदराच्या भावना जिवंत होतील आणि त्या जगू लागतील, ज्याची 21व्या शतकामध्ये नितांत गरज आहे. चला तर मित्रांनो, प्रयत्न करूयात की देव तर आपल्याबरोबर आहेच हो, पण आपण प्रेमाच्या, आपलेपणाच्या, जिव्हाळ्याच्या, आदराच्या, सन्मानाच्या, कदर आणि काळजीच्या भावना घेऊन जगूयात. आणि आपण हे सिद्ध करूयात की फक्त देवच आमच्याबरोबर नाही, तर आम्ही सगळेजण या सद्भावनांचा आधार घेऊन हे सिद्ध करूयात की आम्ही सुद्धा देवाबरोबर आहोत. सोडून देऊयात वैमनस्याच्या भावना, जाती धर्मांच्या भावना, भांडण तंट्याच्या, वादविवादाच्या, कुचक्या भावनांना सगळ्यांना विसर्जित करूयात आणि प्रेमाच्या धाग्यामध्ये सगळ्यांना गुंफूयात. आणि मग बघा सगळ्यांचं जीवन कसं सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं होतं आहे. साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.